मला विश्वास आहे की येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जी होणारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील आम जनता याचा नक्कीच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे व्यक्त करतोय आणि तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी या मतदारसंघातील जनता राजेश पाटलाच्या नक्की प्रचंड मताने आणि ताकदीने निवडून देण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रयत्न करतील। आदरणीय दादांच्या सहकार्याने आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या पाठबळामुळे मी 1600 कोटीची निधी खेचून आणू शकलो। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। आज या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपल्या समोर उपस्थित असलेल्या या सर्व माता भगिनींच्या निमित्तानं मी एवढंच म्हणू इच्छितो, ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे। अशा या स्त्री शक्तीला प्रथम मी मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारे आणि माझे राज्य हे लाडक्या बहीण या योजनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांच्या मध्ये या योजनेचा लाभ सुरू झाला असून मला विश्वास आहे की या योजनेच्या माध्यमातून अनेक मायमायलूंच्या घरामध्ये अर्थक्रांतीचा प्रकाश झाला आहे आणि म्हणून ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणून महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती करणाऱ्या लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा मी माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील माता भगिनींच्या वतीने प्रथमतः अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांचे मी आभार मानतो। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, प्रगती होत आहे। आदरणीय अजितदादा, मला तुमचा सार्थ अभिमान आहे की आपण माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 3 वेळा आलात। येताना काही ना काही आपण योजना या मतदारसंघाच्या विकासासाठी मंजूर करून गेलात आणि आज अभिमानाने मी सांगू इच्छितो की त्या सर्व पूर्णतेला गेलेल्या आहेत। या विभागाचे नेते स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर व स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांनी या मतदारसंघासाठी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्णत्वेस आणण्यास मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे। माझा चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींवर प्रचंड विश्वास आहे आणि त्याच विश्वास व पाठबळाच्या जोरावर आज मी चांगल्या पद्धतीने काम करत आहे किंवा काम करू शकलो। उद्याच्या काळात या विश्वासाला मला सार्थकी ठरवायचं आहे। तुमच्यासाठी विकासाची गंगा घेऊन यायची आहे। त्यासाठी तुम्ही फक्त सगळ्यांनी मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा अशा तऱ्हेची विनंती आज या सभेच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना करत आहे। दादा, या ऐतिहासिक भूमीवरती आपली आजची ही सभा होत आहे। सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजे नेसरीचा हा परिसर, याच परिसरामध्ये सामानगड आहे। सामानगडच्या शेवटचे किल्लेदार मुंजाजी कदम यांची समाधी त्या सामानगडच्या पायथ्याशी आहे। आज निसर्ग समृद्ध असलेला आणि नटलेला चंदगड तालुक्यामध्ये पारगड सारखा किल्ला आहे। स्वराज्यासाठी हुतात्मे पत्कारलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांचे चिरंजीव रायबा मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पारगडची ही भूमी आहे। या दोन्ही क्षेत्रांना आज
प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातून तिथं प्रामाणिकपणे विकास साधण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी इथं व्यासपीठावर बसलेल्या माझ्या सहकार्याने आणि मी केलेला आहे. ताम्रपर्णी, घटप्रभा आणि हिरणकेशी या नद्यांची कृपादृष्टी या परिसरावरती लाभलेली आहे. अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागतच करतोय आणि तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी या मतदारसंघातील जनता राजेश पाटलाच्या नक्की प्रचंड मताने आणि ताकदीनं निवडून देण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रयत्न करतील. त्याचबरोबर मी तुमच्या पाठीमागे तुमची सावली म्हणून खंबीरपणे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत राहणार आहे याचं अभिवचन आज तुम्हाला या निमित्तानं देतो. दादा, लाडकी बहीण योजना आणली, तशीच लाडक्या भावांसाठी सुद्धा आपण मदत केलेली आहे, त्यामुळं त्याचाही अभिमान मला आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना दिल्या, वीज बिल माफ असेल, लोड शेडिंग असेल, अशा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्राच्या राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादा तुम्ही घेतलेला आहात. या राज्याचं अर्थ खातं तुम्ही सांभाळता म्हणून या खात्याला अर्थ आहे. आज माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील च्या वतीनं मी तुमचं या निमित्तानं आभार मानतो. अशा लोककल्याणकारी योजना भविष्यकाळात आपण अंमलात आणाव्यात व लोककल्याणकारी योजनाच्या वळणावर महाराष्ट्राचं भलं व्हावं अशा तऱ्हेची परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आज या मतदारसंघामध्ये विकास कामाच्या निमित्तानं आदरणीय दादांच्या सहकार्यानं, आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या पाठबळामुळं मी 1600 कोटीची निधी खेचून आणू शकलो आणि हा विकास या मतदारसंघाचा साधला. पण काही मंडळींना या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक ठिकाणी आगडोंब करत आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जी होणारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील आम जनता याचा नक्कीच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं व्यक्त करतोय. मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला आवर्जून अभिमानानं सांगेन की जे हात आज तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहेत, जे हात तुमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, जे हात तुमच्या सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या पाठीशी आहेत, तोच हात या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा हात माझ्या पाठीशी राहिल्यामुळं हा विकास मी साध्य करू शकलो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी जर आशीर्वाद दिलात तर जे काय राहिलेलं तुमचं सर्वांचं अधुरं स्वप्न असेल, ज्या काही इतर गोष्टी आपल्याला सर्व या मतदारसंघाच्या विकासासाठी करायचं असेल ते पूर्वतला नेण्यासाठी आपण सर्वांनी जे दिव्य स्वप्न पाहिलेलं आहे ते आदरणीय अजितदादांना मुख्यमंत्री पदाच्या ठिकाणी विराजमान करायचं आणि हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरचं राज्य कसं बनवायचं हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. आणि तो विश्वास आणि तो आपण सर्वांना तो हक्क आपण दादाच्या रूपानं या महाराष्ट्राला दाखवायचा आहे. ही एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. आपल्या सर्वांचे सुद्धा मनापासून इथं उपस्थित राहिल्याबद्दल, तुमचा एक सामान्य कार्यकर्ता, तुमचा एक लोकप्रतिनिधी, तुमचा आमदार या नात्यानं मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.